नमस्कार. NCDXने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्याला माहितीच आहे बाजार नियंत्रक सेबी आणि NCDX गुंतवणूकदार संरक्षण निधी ट्रस्ट किंवा NCDX इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड ट्रस्ट यांच्यातर्फे कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल जी माहिती आणि जागरूकता कार्यक्रम सतत केले जात असतात. त्याच मालिकेमध्ये आजचा हा कार्यक्रम आहे. तर यामध्ये बाजारातील सर्व घटकांना हेजिंग किंवा जोखीम व्यवस्थापन करण्याची आवश्यकता किंवा त्याचं महत्त्व आणि ते कमॉडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून कसे करावे याबद्दल कायम मार्गदर्शन आणि माहिती दिली जात असते. तर आज आपल्याला माहिती आहे माध्यम आणि त्यांचं स्वरूप यामध्ये झपाट्याने बदल होत आहेत आणि ते आपल्याला अंगीकारणं गरजेचं बनलं आहे. तर आणि ते वापरून आपल्याला जर बाजारातील अनेक घटकांपर्यंत जर पोहोचायचं असेल आणि त्यांच्या भाषेमध्ये पोहोचायचं असेल तर आपल्याला नाविन्यपूर्ण अशा काही गोष्टी कराव्या लागतील. आणि त्याच मालिकेत आज NCDX आणि सेबीच्या सहकार्याने मराठी भाषेतील चित्रफिती NCDXने बनवलेल्या आहेत. त्याद्वारे गुंतवणूकदारांना माहिती दिल्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि हे सर्व आजच्या चित्रफितीचं जे अनावरण आहे ते आपण करण्यासाठी आज जो वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक किंवा विश्व गुंतवणूकदार दिवस जो आपण साजरा करत आहोत त्या निमित्ताने आपण या चित्रफितींचे अनावरण करण्याचा हा समारंभ आयोजित केला आहे. तर या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सेबीतर्फे आपल्याकडे आज प्रसाद जगदाळे यांना आपण आमंत्रित केलं आहे. प्रसाद जगदाळेंचा कमॉडिटी मार्केटमध्ये प्रदीर्घ अनुभव असून गेली अनेक वर्ष ते कमॉडिटी मार्केटची धुरा सेबीमध्ये समर्थपणे सांभाळत आहेत. तेथे ते जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. तसेच आपल्याबरोबर आज NCDXचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विजय कुमार हे देखील उपस्थित आहेत. आपल्याला माहिती असेल की विजय कुमार हे गेली 3 दशके कमॉडिटी मार्केटमध्ये विविध जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडत आहेत. विविध कंपन्या असोत किंवा संस्था असोत, येथे त्यांनी जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय बाजार व्यवहार यामध्ये आपली छाप उमटवलेली आहे आणि बाजारातील एक अत्यंत अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आपल्याला आहे. यानंतर आपल्याकडे आहेत NCDX तर्फे श्री सतीश मुळे हे वरिष्ठ उपाध्यक्ष असून ते आज आपलं मनोगत आपल्याला व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि या कार्यक्रमाचा हेतू काय आहे याबद्दल ते आपल्याला विशद करून सांगणार आहेत मातृभाषेमध्ये मी मराठीमध्ये. तसेच सीमा नायक या NCDXच्या मुख्य कंप्लायन्स ऑफिसर असून त्या देखील आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वप्रथम ह्या कार्यक्रमामध्ये मी विजय कुमार यांना निमंत्रित करत आहे. विजय कुमारजी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. विजय कुमारजी. NCDX is looking forward to the World Investor Week, and we are planning a whole range of awareness programs that will help investors make better use of the derivative instruments on the futures market. We look forward to working together with SEBI and our associates, whether they're members or warehouse service providers, to help build awareness in these markets and to reach a wide range of customers, whether they are farmers or farmer producer organizations, processors, traders, importers and exporters, who can use these markets for a much safer business and to ensure that they protect their margins while mitigating their risk. Thank you. धन्यवाद श्री विजय कुमारजी. आपण अत्यंत अमूल्य मार्गदर्शन केलं आहे आणि ते उपयोगाचं निश्चित आहे. तर यानंतर कार्यक्रमात पुढे सरकताना मी आमंत्रण देत आहे श्री प्रसाद जगदाळे यांना. जगदाळेजी या आणि आपण ह्या चित्रफितींचं अनावरण करा. पहिली पायरी अकाउंट किंवा खाते उघडणे. क्लायंट किंवा डिपॉझिटर हे एखाद्या रिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे आपले खाते उघडतात. दुसरी पायरी गोदामात माल जमा करणे. क्लायंट आपला माल किंवा कमोडिटीला NCCL ने मंजूर केलेल्या गोदामात जमा करतो. क्लायंट वेबवर जाऊन ऑनलाईन वेअरहाऊस स्पेसने मालासाठी जागा आरक्षित करण्याच्या सुविधेचा वापर करू शकतो. तसेच जागेची उपलब्धता तपासू शकतो आणि आपल्या पसंतीच्या वेअरहाऊसमध्ये जागा बुक करू शकतो. तिसरी पायरी नमुने घेणे व लॅबमध्ये तपासणी करणे. NCCL ने अधिकृत केलेला असेअर म्हणजेच जो माल परखण्याचे काम करणार आहे तो
तपासणीसाठी वस्तूंचे नमुने घेतो. साधारणपणे वेअरहाऊसमध्ये जमा करण्यासाठी आलेल्या सर्व गोण्यांमधून नमुना घेतला जातो. म्हणजेच मालाची 100% सॅम्पलिंग होते. त्यानंतर सर्व नमुने एकत्र केले जातात आणि त्याचे 4 भाग केले जातात. त्यातील एक भाग डिपॉझिटरकडे दिला जातो, तर एक भाग त्या गोदामाच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला दिला जातो. उरलेले 2 भाग असेइंग लॅबला पाठविले जातात, जिथे एक भाग चाचणीसाठी वापरला जातो व दुसरा नोंद म्हणून ठेवला जातो. लॅबमध्ये NCDEX ने ठरवून दिलेल्या गुणवत्तेच्या मानकानुसार मालाची तपासणी होते. असेइंग लॅब्स ह्या NABL कडून मान्यता प्राप्त असतात. चौथी पायरी, माल एक्सचेंजमध्ये पोहोचवणे. जर एक शेतमाल निर्धारित निकष पूर्ण न करता आल्याने नाकारला गेला तर संबंधित अधिकाऱ्याकडून त्या डिपॉझिटरला तसे कळवले जाते. त्यानंतर जमाकर्त्याने NCDEX ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आपला माल परत घ्यायचा असतो. तसंच जर शेतमाल स्वीकारला गेला तर फिजिकल स्टॉक म्हणजे प्रत्यक्ष माल हा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रिपॉझिटरी पार्टिसिपेंटच्या क्लायंट अकाउंटमध्ये जमा केला जातो आणि क्लायंटला ENWR जारी केला जातो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा झालेला माल एक्सचेंजवर डिलिव्हरी करण्यायोग्य असतो. ही झाली एक्सचेंजमध्ये माल जमा करण्याची संपूर्ण प्रक्रिया. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत. अधिक माहितीसाठी askus@ncdex.com वर ईमेल किंवा 1800-266-2339 वर कॉलही करू शकता. मंडळी, आपल्या या NCDEX उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. ते पण सहर्ष स्वागत. ते अशासाठी की आपण वर्ल्ड इन्व्हेस्टर वीक सेलिब्रेट करतोय, त्यात मला बोलायचं तुमच्याशी आपण काय करणार आहोत. Investors are a key part of the securities market, and thus investor protection is very important for a smooth functioning of the market. Investor education and awareness helps these investors take informed decisions. SEBI conducts various investor and financial education initiatives with the objective of enhancing investor protection, promoting investor confidence, and fostering investor engagement in financial planning and decision making. As you are aware, during the period of November 23rd to 29th, World Investor Week is being celebrated in India under the aegis of IOSCO, the International Organization of Securities Market Commissions. The theme of this year's celebration is Investor Awareness, a key to financial well-being. Many activities are planned during the said celebrations, such as investor awareness webinars, special purpose webinars, nationwide quiz competitions, digital brochures, and informative videos. I'm happy that NCDEX is releasing a series of such videos, and investors should avail the viewing these videos. Thank you. आपले अनेक आभार जगदाळेजी. आपण केलेलं मार्गदर्शन निश्चितपणे खूपच उपयुक्त राहणार आहे बाजारातील सर्वच घटकांना, आणि त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि या कार्यक्रमातील पुढील पुष्प गुंफताना मी आमंत्रण करत आहे श्री सतीश मुळे यांना. सतीश मुळे हे NCDEXचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून ते या कार्यक्रमाचे किंवा या चित्रफिती का नक्की आपण प्रसारित करत आहोत, त्याचा हेतू काय हे सतीश मुळे आपल्याला समजावून सांगतील मराठीमधून. सतीश मुळेजी. नमस्कार. कृषी बाजाराशी जोडले जाणारे जे विविध व्यापारी असतात, गुंतवणूकदार असतात, हेजर्स असतात आणि विशेष करून जे शेतकरी असतात, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम NCDEX करत असतं. त्याच्यामध्ये हे माहिती पोहोचवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यामध्ये जी जागरूकता वाढवणे हे असतं. आणि त्याचप्रमाणे NCDEX जे कुठल्याही जे प्राइस डिस्कवरी म्हणतात किंवा ज्याच्यातली जोखीम काय आहे त्याची जी माहिती देत असते, तर त्याचा मुख्य उद्देश हाच आहे की ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. तर यासाठी आपण जर मातृभाषेतून संवाद साधला तर हे नक्कीच चांगलं असेल. आणि महाराष्ट्रातली जी विविध प्रकारची पिकं घेतली जातात, जसं हळद आहे, मका आहे, सोयाबीन आहे, हे ज्याचं NCDEX प्लॅटफॉर्मवरनं ट्रेडिंग केलं जातं, तर त्या सगळ्यांची माहिती आणि त्या संदर्भातली त्याचे व्हिडिओज आम्ही आपल्याशी शेअर करत आहोत.
आणि मला खात्री आहे की या सगळ्या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि या माहितीचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त व्यवहार करू शकाल आणि त्याचा सगळ्यांना तुम्ही इतरांनाही त्याचा लाभ देऊ शकाल ही आम्हाला खात्री आहे. आभारी आहे सतीश मुळेजी, आपण फारच छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते इतकं साध्या मराठी भाषेतून आपण ते सांगितलं आहे, त्यामुळे ते सर्वांपर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचेल. आभारी आहे आपले. आणि यानंतर मी निमंत्रित करत आहे सौ सीमा नायक यांना. सीमा नायक या एनसीडीएक्सच्या कंप्लायन्स ऑफिसर असून त्या आपले मनोगत व्यक्त करतील. सीमा नायक जी. Thank you, Shrikant. Thank you, everybody, for joining us today. Our thanks are due to Mr. Jagdale for his support during this project, to the IPFT for sponsoring this project as well as many such other projects, to Harshvardhan and Mindsburg for their commitment and expertise in compiling the videos, to my colleagues who have worked very hard to get all this together. Commodity exchanges, as you are all aware, has a varied and vast set of stakeholders, right from farmers, value chain participants, customers, traders, investors, at all. We at NCDX are committed to reaching out to these various stakeholders, and therefore we are cognizant of the fact that reaching out to these varied stakeholders requires customized messaging vehicles best suited to each of the stakeholder category. And so it has always been our endeavor to reach through relevant modes and relevant languages. We are very happy to have launched the knowledge series in Marathi in the WIW week today. And rest assured, this is only one of our many endeavors to increase the investor awareness, because we strongly believe that raising investor awareness, especially in agri-commodities ecosystem, will be a key to national well-being. Thank you. धन्यवाद सीमा नाईक जी, आपण फार छान मार्गदर्शन केलं आहे आम्हाला आणि खूपच माहिती दिली आहे आणि याचा निश्चितपणे सर्वांचा उपयोग होणार आहे. तर आता आपण हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी उपस्थितांचे आभार मानतो आणि विशेष करून आपले जे पॅनलिस्ट आजचे श्री प्रसाद जगदाळे, जे आपला अमूल्य वेळ खर्च करून आज येथे आले आणि आपण सर्वांना मार्गदर्शन केलं. आभारी आहे प्रसाद जगदाळेजी. त्यानंतर विजय कुमार देखील यांचे देखील मी आभार मानत आहे. ते देखील आज आपल्यामध्ये येऊन आपलं अत्यंत बिझी शेड्यूल मधून आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच सीमा नायक आणि सतीश मुळे या देखील आपल्याला आज खूप उपयुक्त माहिती दिली आहे आणि या अनुषंगाने आपल्याला बाजारातील लोकांना त्यांच्यापर्यंत आणि या चित्रफितींद्वारे देखील आपण या महाराष्ट्रातून किंवा जे मराठी भाषिक ज्यांना कळतं त्यांना या चित्रफितींद्वारे खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांना समजेल अशा त्यांच्या भाषेत. कारण एक महत्वाची गोष्ट आहे की मातृभाषेतून आपल्याला जेवढ्या गोष्टी सहजपणे कळतात तेवढ्या त्या इतर भाषेतून कळत नाही. तर आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. उपस्थितांचे सर्वांचे आभार. नमस्कार.